नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज ना भरपूर असे कामं होते माझ्या मागं, त्याच्यामुळे सकाळीच लवकर उठले होते मी, कारण कामं असले की मग आपल्याला झोप पण येत नाही. आणि आजपासून 3 स्वामी चरित्र सारामृत म्हणजे एकासनी पारायणाला सुरुवात होत आहे. त्यासाठी पण म्हटलं चला लवकर घरातली कामं आवरून घेतली की मी आपण सेवा करायला मोकळे. आणि इथंही आली होती की कॅलेंडर घेऊन माझ्याकडे की गणपती बाप्पा कधी येणार आहे मला सांग म्हणून. तिला म्हटलं भरपूर वेळ आहे, थांब थोडंसं. तर इथे ना मग सकाळी उठलं की एक तर तहान लागते किंवा भूक लागते, आणि मला खूप जास्त तहान लागली होती म्हणून मग म्हटलं चला थंड पाणी तर सकाळी सकाळी पिऊ नये, मग थोडंसं कोमट केलं. आणि माझ्यासोबत मी यांना पण करत असते, कारण ते पण मग जायचं म्हटलं ना थंड पाणीच पिऊन जातात. त्यामुळे आता उभ्यानंच पेते, कारण माझ्याकडे मला म्हणजे कामं भरपूर दिसत आहेत म्हणून. मग म्हटलं चला आता लवकर उठले होते तर मग मुली स्कूलमध्ये जायच्या अगोदरच आज देवपूजा करून घेतली. आणि देवपूजा आज ना म्हणजे वस्त्र वगैरे सर्व काही स्वामींचं यांचं चेंज केलं होतं. तसं तर रोज करत नाही मी, पण आज म्हटलं चला एवढं उत्साहानं आपण सेवेला सुरुवात करतोय, मग आपण इथूनच सुरुवात करूया. आणि खरंच ना आपण सेवा जितकी केली ना तितकी कमी आहे, कारण तुम्हाला सेवाच तुमच्या अडीअडचणीला कामी येत असते. किंवा आणि प्लस म्हणजे तुमच्या मनाला समाधान पण मिळत असतं, शांतता मिळत असते, आणि कुठे ना कुठे मन आपलं स्थिर राहतं सेवेनं. मनातली निगेटिव्हिटी वगैरे सर्व काही निघून जाते. त्याच्यामुळं खरंच सेवेमध्ये खूप जास्त ताकद असते. जितकी होईल तितकी तुटकी फुटकी कशी होईल का होईल, तुम्हाला सेवा करता येत असेल ना तर नक्की करत जा तुम्ही. तर इथे मस्त सगळे देव वगैरे काढून घेतले. आणि असे देव जर मला काढायचे म्हटलं ना तर सर्व यंत्र वगैरे मग जे काय आपल्याकडे आहेत ते सर्व काही मी धुवून घेत असते. फक्त श्रीयंत्र सोडून देते, कारण श्रीयंत्र कुंकू असतं आणि ते साफ करायला भरपूर वेळ जातो, म्हणून मग मी ते साईडला ठेवून बाकीचे सगळे यंत्र धुवून घेत असते. आणि वस्त्र वगैरे बदलून स्वच्छ पायऱ्या वगैरे पुसून मग मी देव ठेवून देत असते. देव वगैरे धुवून घेतले आणि सगळ्या देवांना मी हे करत असते, चंदन लावते आणि देवींना पण मी चंदन लावते. त्याच्यानंतर मग त्यांना हळदी कुंकू पण मी लावत असते, म्हणजे आपली पंचोपचार एक प्रकारे ती पूजाच होते त्यामुळे. तर बघू शकता तुम्ही इथं मंगल कलशाला पण माझ्या मस्त असं आता कोंब पण फुटला आहे आणि झाड वाढत चाललं आहे. ते भरपूर म्हणजे कमी दिवसामध्ये ते मोठं झाले, कारण त्याला मी रोज पाणी देते त्यामुळे. तर कारण आपल्या असं झाड जर वाढत असेल ना तर त्याला रोज पाणी द्यावंच लागतं. आणि बऱ्याचशा बायका काय करतात की शुक्रवारी मंगळवारी त्याचं पाणी बदलतात. आणि मग एरवी काय होतं, नारळ आपलं ते कोरडं पडतं, तडात जातो, सुकतं नारळ. त्याच्यामुळे मग बऱ्याच जणी असं म्हणतात की आमचं कोंब फुटत नाही, मग याच्यामुळे पण तो कोंब फुटत नाही. रोज पाणी जर दिलं ना, मग ओलं नारळ असलं की लगेच त्याला कोंब येतो. त्याच्यामुळे नारळ कधी सुकं होऊ द्यायचं नाही किंवा कोरडं पडू द्यायचं नाही. तर इथे बघू शकता आता मी सेवा देवपूजा करताना पण आपल्याला जे काही स्तोत्र मंत्र पाठ आहेत ना ते आपण म्हणत राहायचं, म्हणजे एक प्रकारे आपली ती सेवाच होऊन जाते. तुम्हाला जे पाठ असेल ते तुम्ही म्हणू शकता. तर इथे बघू शकता मी सगळे देव ठेवून दिले आजच्या जाग्यावर. आणि आता स्वामींचा अभिषेक करते. तर रोज मी स्वामींचा अभिषेक कसा करते, तर मला स्वामी श्री सूक्त आणि पुरुष सूक्त एक वेळेस म्हणून मी स्वामींचा अभिषेक करत असते. बाकी कोणतेही स्तोत्र मंत्र मी घेत नाही, कारण आपल्याकडे एवढा वेळ नसतो, बाकीच्या पण भरपूर अशा सेवा असतात त्यामुळे. आणि कधी जर मला वेळ असेल किंवा गुरुवारी चांगल्या प्रसंगी तर मग मी 16 स्वामींचा अभिषेक करत असते. तर मस्त स्वामींचा अभिषेक झाला. त्याच्यानंतर स्वामींना जे काय आवडतं ते, आता ही नात तर आवडतं, मग रोज आम्ही ही नात तर लावते. वस्त्र, जानवे, त्यांच्या आवडीचे फुलं वगैरे सर्व काही त्यांना वाहत असते. आता फुलं रोजच्या रोज काही त्यांच्या आवडीचे मिळत नाही, पण कधी कधी मिळाले तर मी वाहत असते. कधी कधी तर माझी कोरडी पण देवपूजा होऊन जाते, म्हणजे एक पण फुल नसतं, होतं असं कधी कधी. तर चला असो. तर सेवा करते वेळेस आपण संकल्प करतो का, तर हो संकल्प करायचा, आवर्जून करायचा संकल्प. तुम्हाला जर स्वामींकडून काही हवं असेल, तुमची इच्छा एखादी पूर्ण लवकर करून घ्यायची असेल तर नक्की संकल्प करून तुम्ही सेवा करा. आता मी इथे संकल्प वगैरे काहीच केलेला नाही आहे, कारण मला तरी सध्या स्वामींकडून काही मागायचं नाही आहे. मी फक्त एवढेच माझी प्रार्थना असते की मला सेवा करून घ्या माझ्याकडून, जास्तीत जास्त मला बाकी काही नको आहे. जे तुम्हाला द्यायचे ते तुम्ही द्या योग्यरित्या, कारण त्यांनाच आपलं सगळं माहिती असतं त्यामुळे. हां, मी एक वेळेस हट्ट केला होता आणि तो पण मी तुम्हाला आवर्जून नक्कीच सांगेल. तर मी हट्ट असा केला होता मागे, की जेव्हा माझं घर नव्हतं ना, मी जेव्हा रेंटच्या घरात राहत होते, तेव्हा माझा एकच हट्ट होता स्वामींकडे, की माझं काही करून माझं घर होऊ द्या तुम्ही.
आणि मी म्हणजे इतका हट्ट केला होता त्यांच्याकडे की मला माझ्या स्वप्नातल्या पलीकडलं मला त्यांनी घर दिलं. मी कधीच विचार नव्हता केला की एवढं घर माझं असेल म्हणून. तर बघा मस्त अशी देवपूजा झाली आणि अशी देवपूजा झाली की मस्त प्रसन्न मन राहतं आणि आपलं मन प्रसन्न म्हणजे सर्वच काही चांगलं. तर मुली गेल्या, त्याच्यानंतर मुलींचं आवरून दिलं, त्यांना स्कूलला वाटं लावलं आणि मग नंतर हे पण त्यांच्या ड्युटीला गेले आणि मग मी माझं आवरायला घेतलं. आता म्हटलं आरतीहून जाऊन येऊया. आरती म्हणजे एक ती पण आदली सेवाच झाली रोजची, सेवेतला एक भाग. तर मस्त आरती करून आले आणि तिथेच माझी नित्यसेवा पण मी करून घेत असते. आणि तिथून आले की लगेच मग अर्जंटमध्ये स्वामींचं वस्त्र आलं होतं शिवायला, जे गुरुपौर्णिमेला त्यांना लागत होतं. आणि तसं तर 2 दिवस झालं आलेलं होतं ते, पण माझ्याकडून शिवून नाही झालं. पण म्हटलं गुरुपौर्णिमा अजून आहे दूर, आपण शिवूया. पण ते लगेच फोन आला मला की आजच लागतं त्यांना म्हणून. मग म्हटलं ठीक आहे. आता मग बाकीचे सगळे कामं मी साईडला ठेवले आणि वस्त्र शिवायला घेतलं. कारण म्हटलं हे पण एक सेवाच आहे, कारण आपण शिवलेलं वस्त्र स्वामी घालतायत म्हणजे नशिबान, इतक्या याच्यापेक्षा नशिबान काय म्हणावं. म्हणून मग ते अगोदर शिवून घेतलं मी आणि लगेच झालं शिवणं, जास्त काही अवघड नाही आहे. आणि वस्त्र शिवताना इतके पाय लागतात ना वस्त्राला, कारण ते वस्त्रच इतकं मोठं असतं ना. मी खूप प्रयत्न करते आणि असं जीव माझा हे होतो, पण मग मी काहीच करू शकत नाही त्याला, कारण ते खूप मोठं असतं. थोडंफार आपलं ते धक्का लागतोच त्याला. मग वस्त्र ठेवून दिलं आणि आता हे वस्त्र वगैरे शिवून होईपर्यंत 12 12:30 झाले होते. मग त्या काळात आपण काही सेवा करत नाही, म्हणून मग मी सेवा म्हटलं जाऊ द्या, आपण 12 झाल्यानंतर सेवा करूया, तोपर्यंत घरातले कामं आवरले. कारण कामं पण आवरणं महत्त्वाचंच असतं. त्यामुळे आता इथे बसले मी सेवा करायला. आता सेवा म्हटलं की अगोदर स्वामी स्तवन, त्याच्यानंतर स्वामीची एक माळ जप आणि इथे तुम्ही संकल्प पण करू शकता, पण मी संकल्प काही केला नाही त्यामुळे. तर पहिल्या चॅनलवर मी ह्याच सेवेबद्दल एक व्हिडिओ टाकला होता. त्यावेळेस ना भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की ही सेवा करतेस, आपण खुर्चीवर बसू शकतो का, सोफ्यावर बसू शकतो का, असं तसं. तर बघा, खुर्चीवर जरी बसला तर तुम्हाला मांडी घालावीच लागेल आणि सोफ्यावर जरी बसला तुम्हाला मांडी घालावीच लागेल. कारण तुम्ही जर पाय खाली सोडून जर सेवा करत असाल तर अर्थात तुमचे पाय हलणार, मांडी हलणार. त्यामुळे मांडी घालून जर सेवा केली ना तर मांडी आपली आपण मोडू शकत नाही, तिला हलू शकत नाही, आपल्या लक्षात पण राहतं. त्यामुळे, कारण ह्या सेवेचा अर्थच असा आहे की आपण एक आसनी सेवा करतो. एक आसनी म्हणजे काय, तर आपल्याला एकाच पोझिशनमध्ये बसून ती सेवा करायची असते. त्यामुळे तर तुम्हाला कम्फर्टेबल असेल, तुम्ही मांडी घालून बसून करत असताल तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा. तर इथे मस्त अशी माझी अगोदरच्या सेवा झाल्या जे काही आहेत त्या, आणि नंतर मग ग्रंथाचं पूजा वगैरे करून, कारण पहिल्या दिवशी आपण करायची, दुसऱ्या दिवशी आपल्या हे काही सगळं करायची गरज नसते, आपण डायरेक्ट सेवेला पण सुरुवात करू शकतो. आणि आज इतक्यात आमची लाईट पण गेली होती, कारण इथे जवळपास काहीतरी काम सुरू होतं आता लाईटचं, त्यामुळे लाईट ती बंद केली होती. पण म्हटलं जाऊ द्या, लाईटहून आपल्याला काही घेणं देणं आहे, आपण आपली सेवा करून घेऊया. कारण कोणीच नव्हतं घरी, मी एकटीच होते आणि असं शांत वातावरणातनं मस्त सेवा होते, कोणी आपल्याला डिस्टर्ब वगैरे करत नाही त्यामुळे. तर हा ग्रंथ ना माझा मी नवीन आणला, दिंडोरीवरून यांनी आणला होता. खूप छान ग्रंथ आहे, मोठाले अक्षर आहेत, त्याच्यामुळे तो आपला स्पीडनं आपल्याला वाचला जातो. इथं बघू शकता एकदम ताठून गेले होते मी, कारण 10-11 अध्यायापर्यंत आपल्याला काही वाटत नाही, पण नंतर खूप जास्त आपलं मांडी वगैरे गळून येते. पण ठीक आहे, स्वामींनी सेवा करून घेतली तीच मोठी गोष्ट. तर चला, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा, आणि तुम्ही गुरुपौर्णिमा निमित्त काय सेवा करताय ते पण मला नक्की सांगा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.